रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे बाबा
Yeah.
रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले म्हण. देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. कळू नये सुख दुःख, तहान हरपली भूक. देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. तुका म्हणे नोहे परती, तुझ्या दर्शने मागुती. देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. महायोग पीठे तटे विमरत्यम, वर पुंडरीकाय दंतुनिन्द्रयम्. समागत्य तिष्ठन्त मनंद कंदम, प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने पृथ्वीचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत रूपी कीर्तन सेवे करता. घेतीला भंग महान भगवत भक्त विश्ववंदनी संत सम्राट महावैष्णव वैराग्याची मूर्तिमंत पंचम वेद निर्माते अखिलाकांड ब्रह्मांडनायक जगदवंद जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा दिडका उत्कृष्ट असा अभंग अच्छा कीर्तन रूपी सेवे करता घेण्यात आला. या अभंगाद्वारे जगद्गुरु संत तुकोबाराय काय चिंतन करणार आहे ते आपण थोडक्या वेळामध्ये पाहणार आहोत. म्हणून कुठलंही कार्य असो, सांसारिक कार्य असू द्या, राजकीय कार्य असू द्या, व्यावहारिक कार्य असू द्या, धार्मिक कार्य असू द्या, ते निर्विघ्नपणे पार पडण्याकरता जो अखिलाकांड ब्रह्मांड भगवान परमात्मा जो सदा आहे, जो भूतकाळामध्ये होता, जो वर्तमान काळामध्ये आहे, जो भविष्य काळामध्ये सेवानिवृत्त होत नाही, त्याचं नाव देव आहे.
जो सभन्न देशामध्ये, सभन्न काळामध्ये, सभन्न वस्तूमध्ये, सभन्न चराचरामध्ये, त्याच्या मृत्यू लोकामध्ये, त्रिभुवनामध्ये, सप्तही पातळामध्ये विठ्ठल विस्तारला जाणी. सप्तही पातळी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मणिमानशी चोहीकडे विस्तार आहे. देव नाही अशी जगतामध्ये. परमात्मा सत्ताधीश आहे. वृक्षाची पान हालिजाची सत्ता, राहिली हंता मज कोठे. परमात्मा सत्ताधीश आहे. देव ठेवील तसं राहावं लागतं, देईल ते खावं लागतं, नेल त्या दिवशी आनंदानं जावं लागतं. प्रत्येक माणसाचे 3 सोहळे ठरले आहेत. जन्माला आलेला एक सोहळा, लग्नाचा एक सोहळा आणि अंत्ययात्रेचा एक सोहळा. 3 सोहळ्यामधून एक सोहळा चुकवता येतो, तो म्हणजे लग्नाचा. समर्थ रामदासांनी सावधान म्हणलं धूम ठोकली महाराज. पण सगळे समर्थ रामदास होणार नाहीत. जन्म म्हणलं मृत्यू प्रत्येकाला ठरलेला आहे, लवकर ना उशीर. भगवंतांनी 84 योनीमधील अमोलिक असा मनुष्य नरदेह प्राप्त केला. ज्या वैकुंठामध्ये देवादिखाना अधिकार नाही, तो भगवंतानी मनुष्य नरदेहाला जन्माला आईला जीवाला काय कमी आहे वैकुंठामध्ये. पण वैकुंठामध्ये देव नाहीत, वैकुंठामध्ये तीर्थ नाही, वैकुंठामध्ये संत नाही, वैकुंठामध्ये सद्गुरूची प्राप्ती नाही, वैकुंठामध्ये नाम सप्ताह नाही, वैकुंठामध्ये भजन कीर्तन नाही. हे सगळ्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भाव वर्तया मृत्यू लोकामध्ये. स्वर्गीते अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी बाबा जन्म, आमचा जन्म मृत्यू लोकामध्ये व्हावा लागतो. म्हणून सगळ्या जन्मामध्ये पशु प्राण्याला हे जन्म आहे महाराज. पण सगळ्या जन्मामध्ये कोणता जन्म श्रेष्ठ असेल? मनुष्य नरदेह. माणसाचं जीवन मनुष्यत्व, देवत्व, संतत्व तिघाचे मिश्रण आहे. देव होण्याचा अधिकार तुम्हाला माल दिला देवाने. माणसाचं जीवन दैवी शक्ती प्राप्त करून घेता येते महाराज. शांत होता येतं, जीवनमुक्त होता येतं आणि जन्म मृत्यूचा फेरा चुकवताही येतो. पुन्हा जन्म चांगला प्राप्त करून घ्यायचा असेल, वैकुंठ प्राप्ती, कैलास प्राप्ती, स्वर्ग प्राप्ती, नरक प्राप्ती कशा डिफेंड आहे? पाप पुण्य धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवे दातारा, कर्मापासून दुस्तरा. आपण किती भाग्यवान आहोत. ज्या वैकुंठामध्ये देवाधिकारा अधिकार तो भगवंताने तुम्हा माल दिला. कशा करता? भगवान परमात्मा कोणाला वंदन करण्याकरता, नतमस्तक होण्याकरता, शरण जाण्याकरता आणि आपलं कुठलंही कार्य असो त्यांची कृपा घेऊन आपल्या कार्याला सुरुवात करण्याकरता. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. देवश्रेष्ठ का संत श्रेष्ठ? जो देव साधू संतांच्या तुलनेमध्ये कमी पडतो एवढा मोठा अधिकार. संत श्रेष्ठ, संत श्रेष्ठ पातकी नष्ट करीत एवढा अधिकार. संतांचा अधिकार फार मोठा आहे. काहींचा संसार उत्कृष्ट आहे, परमार्थ निकृष्ट आहे. काहीचा परमार्थ उत्कृष्ट आहे, संसार निकृष्ट आहे. काहीचा परमार्थ उत्कृष्ट, संसार उत्कृष्ट. काहीचा परमार्थ निकृष्ट, संसार निकृष्ट. संसार उत्कृष्ट आहे हिरण्यकश्यप पुरावण्यासारख्यांचा, पण परमार्थ निकृष्ट आहे. परमार्थ उत्कृष्ट, संसार निकृष्ट. जगद्गुरु संत तुकोबऱ्यासारख्यांचा परमार्थही उत्कृष्ट, संसारही उत्कृष्ट. शांती ब्रह्मनाथ यासारख्यांचा. पण परमार्थ निकृष्ट, संसार निकृष्ट. तुमचा आमचा सर्वसामान्य जीवाचा संसार हा होत असतो, परमार्थ हा करावा लागतो. परमार्थ हे आत्म्याच्या विकासाची केलेली साधन आहे. पण परमार्थ करायचा असेल, परमार्थाच्या माध्यमातून भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल, भगवंताचा साक्षात्कार करून घ्यायचं, आध्यात्मिक विद्यापीठ केंद्र म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आहे. ज्या जीवाला संतांचं सानिध्य आहे, ज्या जीवाला संतांची संगत आहे, ज्या जीवाला संतांची समागम आहे, ज्या जीवावर संत कृपेचा कवच पडलाय, त्या जीवाला भगवत प्राप्ती होत असते.
जगद्गुरु संत तुकोबारांनी संतांचे अनेक विधी अंगण दांडवून पाहिले असताना जगद्गुरु संत तुकोबारांना संतांविषयी आत्मीयता, दयाघनता, अभिंगता, कृपवता, सज्जनता, संशीलता, नम्रता, लीनता, सन्मार्गदर्शकता इत्यादी गुणदर्शनी जगद्गुरु संत तुकोबाराय भरावून जातात। ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेअर, लाईक नक्की करा।